गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत अनालिटिकल केमिस्ट्रीचा जो सिलेबस दिलेला आहे, म्हणजे पोस्ट कुठली आहे, असिस्टंट केमिकल अनालिसिस. जो सिलेबस दिलेला आहे त्यामधला लास्ट पॉइंट आहे सिलेबस मधला अनालिटिकल टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्री. आपल्याला काय करायचं आहे, सर्व अनालिटिकल टेक्निक्स बघायचे आहे, पण आपण फोर्थ पॉइंट पासून बायोकेमिस्ट्री पासून आपण चालू करणार आहोत. त्यामध्ये दिलेलं आहे मेथड्स ऑफ एस्टिमेशन. कुठलं कंटेंट दिलेलं आहे, मेथड्स ऑफ एस्टिमेशन. आपल्याला काय करायचं आहे, एस्टिमेशन करायचं. फर्स्ट ऑफ ऑल वी सी एस्टिमेशन ऑफ दी प्रोटीन. बघा, प्रोटीनचं जर तुम्हाला एस्टिमेशन करायचं असेल तर तुम्हाला 6 मेथड दिलेल्या आहेत, 6 मेथड दिलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे UV स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड. देन सेकंड इज बायुरेट मेथड. थर्ड इज लॉरी मेथड. फोर्थ ब्रॅडफोर्ड मेथड. फिफ्थ इज डेटाल मेथड अँड सिक्स्थ इज DCA मेथड. ठीक आहे, मला एकदा चेक करायचं की व्हिडिओ चालू आहे का म्हणून व्यवस्थित. बघा, UV स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड मध्ये काय दिलेलं आहे, या मेथड मध्ये UV स्पेक्ट्रोस्कोपीचा युज केला जातो. मीन्स UV अल्ट्रा व्हायोलेट. UV चा फुल फॉर्म काय दिलेला आहे, UV चा फुल फॉर्म काय आहे, अल्ट्रा व्हायोलेट. त्या रेडिएशनचा या मेथड मध्ये युज केला जाते. ठीक आहे, ऍब्सॉर्ब UV लाईट ऍट 280 नॅनोमीटरवर. किती नॅनोमीटर युज केला जाते UV लाईट, तर 280 नॅनोमीटरवर युज केला जाते. ठीक आहे, ड्यू टू aromatic amino acid like tryptophan and tyrosine. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला UVचा ऍब्झॉर्बन्स हे 280 नॅनोमीटरवर मिळत असेल, म्हणजे तिथे प्रोटीन कशा पद्धतीचे प्रेझेंट आहेत, तर अरोमॅटिक अमिनो ऍसिड ही प्रोटीन प्रेझेंट आहे. अरोमॅटिक अमिनो ऍसिड प्रोटीन मीन्स tryptophan and tyrosine. tryptophan and tyrosine. Then which instrument is used in this method? Spectrophotometer instrument use. Then जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कुठल्या लॉने युज केला जाते, लॅम्बर्ट बियर लॉ. कुठला लॉ युज केला जाते, कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर लॅम्बर्ट बियर लॉ हा लॉ युज केला जाते. कॉन्सन्ट्रेशन इज कॅल्क्युलेट युजिंग लॅम्बर्ट बियर लॉ. ऍडव्हान्टेज क्विक अँड सिम्पल. काय ऍडव्हान्टेज आहे इन्स्ट्रुमेंटचं, क्विक अँड सिम्पल आहे. देन नो रिएजंट इज, यामध्ये कुठलाही रिएजंट युज केला नाही, कारण यामध्ये या UV स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड मध्ये अल्ट्रा व्हायोलेट मीन्स UV रेडिएशनचा युज केला जातो. ठीक आहे. देन सेकंड पॉइंट इज बायुरेट मेथड. सेकंड मेथड कुठला आहे, बायुरेट मेथड. बायुरेट मध्ये काय आहे बघा, यामध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे. बायुरेट मेथड मध्ये प्रोटीन घ्यायचं आहे, कॉपर सल्फेट. ते कुठल्या मीडियम मध्ये ठेवायचं तुम्हाला, अल्कलाइन मीडियम मध्ये. त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे लास्ट मध्ये रिएक्शन झाल्यानंतर कॉपर सल्फेट प्रोटीन प्लस अल्कलाइनची अल्कलाइन मीडियम मध्ये व्हायोलेट कलर मिळणार आहे, व्हायोलेट कलर कॉम्प्लेक्स मिळणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ तिथे काय होते, प्रोटीन प्रेझेंट आहे. कलर इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन. म्हणजे जर कॉन्सन्ट्रेशन जर प्रोटीनचं इन्क्रीज होत असेल तर तुम्हाला कलर कसा मिळणार, डार्क कलर मिळणार. ठीक आहे, जर प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी कमी होत जात असेल म्हणजेच तुम्हाला फेंट कलर मिळणार. ठीक आहे, प्रोसिजर मध्ये काय करायचं आहे, कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे, प्लस त्यामध्ये बायुरेट रिएजंट टाकायचं आहे. बायुरेट रिएजंट तुम्हाला माहित आहे की कॉपर सल्फेट अल्कलाइन मीडियम, आणि इन्क्युबेट फॉर 10 to 15 मिनिट अँड गिव्ह ऍब्झॉर्बन्स ऍट 540 नॅनोमीटर. म्हणजे तुम्हाला ऍब्झॉर्बन्स कितीवर मिळणार आहे, 540 नॅनोमीटरवर ऍब्झॉर्बन्स मिळणार आहे. हे कशा, हे कुठल्या मेथड मध्ये ऍब्झॉर्बन्स आहे, कुठल्या मेथड मध्ये इतके ऍब्झॉर्बन्स मिळते तुम्हाला, 540, तर बायुरेट मेथड मध्ये. ठीक आहे, यामध्ये ऍडव्हान्टेज बघा, सिम्पल अँड रिलायबल मेथड आहे. देन सुटेबल फॉर सीरम प्रोटीन एस्टिमेशन. सुटेबल फॉर सीरम प्रोटीन एस्टिमेशन. डिसएडव्हान्टेज लेस सेन्सिटिव्हिटी. म्हणजे लेस सेन्सिटिव्हिटीचं मिनिंग काय असो, सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं तुम्हाला, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जर आपण सॅम्पल अति कमी प्रमाणात जर घेत असेल तर तिथे जर तुम्हाला व्यवस्थित रिडिंग अॅक्युरेसी मिळत असेल तर त्याला म्हटलं ते सेन्सिटिव्हिटी. म्हणजे तुमची सेन्सिटिव्हिटी किती जास्त आहे. जर तुम्हाला सॅम्पल खूप जास्त प्रमाणात घ्यायचं असेल, हाय प्रोटीन यूज, म्हणजे काय, लेस सेन्सिटिव्हिटी. एक मिनिट. देन थर्ड मेथड इज लॉरी मेथड. लॉरी मेथड मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे बेस्ड ऑन बायुरेट रिएक्शन. ही पण लॉरी मेथड जी आहे ही कशावर बेस आहे, बायुरेट रिएक्शन. बायुरेट रिएक्शन मध्ये आपण कॉपर अल्कलाइन मीडियम युज केला जाते, तसंच ते पण तेच मीडियम तुम्हाला कॉपर अल्कलाइन मेथड तुम्हाला ह्या लॉरी मेथड मध्ये युज करायचा आहे. फॉलोड बाय प्लस त्याच्यामध्ये आणखी काय ऍड करायचं तुम्हाला, रिडक्शन ऑफ फॉलिन CO Cal2 रिएजंट प्रोड्युसिंग ब्ल्यू कलर.
ठीक आहे. प्रोसिजर मध्ये काय करायचं, कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्हाला अल्कलाइन कॉपर रिएजंट घ्यायचा आहे प्लस फॉलिन COCl2 रिएजंट आणि तुम्हाला ऍब्झॉर्बन्स कितीवर मिळणार आहे, 60 नॅनोमीटर येतं ऍब्झॉर्बन्स मिळणार आहे. ठीक आहे. ऍडव्हान्टेज मोर सेन्सिटिव्ह दॅन बायोरेट टेस्ट. मोर सेन्सिटिव्ह बायोरेट टेस्ट म्हणजे इथं कमी सॅम्पल मध्ये तुम्हाला अॅक्युरेसी मिळणार. वाईडली यूज, ही जी लॉरी मेथड आहे इथं जास्त यूज केला तो. डिसएडव्हान्टेज इंटरफेरन्स फ्रॉम केमिकल लाईक डिटर्जंट, म्हणजे काही जे काही केमिकल असेल त्यामध्ये ऍड केले ते काय करतात, इंटरफेअर करतात लाईक डिटर्जंट. आणि टाइम कन्झ्युमिंग म्हणजे जास्त वेळ घेत असेल ही मेथड. ठीक आहे. फोर्थ इज ब्रॅडफोर्ड मेथड. फोर्थ इज ब्रॅडफोर्ड प्रिन्सिपल आहे. ब्रॅडफोर्ड मेथड मध्ये कुठलं केमिकल यूज केला ते कुमासिक ब्रिलियंट ब्ल्यू डाय. कुठलं केमिकल यूज केला ते कुमासिक ब्रिलियंट ब्ल्यू डाय. हे काय होणार, हा जो ब्ल्यू डाय आहे हा बाइंड होतो प्रोटीनला. त्यानंतर यामध्ये कोणता कलर मिळतो लास्ट मध्ये तुम्हाला, ब्ल्यू. जेव्हा कुमासिक ब्ल्यू डाय, हा जो ब्ल्यू डाय आहे हा बाइंड होतो प्रोटीनला तेव्हा लास्ट मध्ये तुम्हाला ब्ल्यू कलर मिळतो. म्हणजेच यांनी काय म्हटलेलं, कलर शिफ्ट ब्राऊन टू ब्ल्यू. म्हणजे आता सगळ्यात पहिले तो जो प्रोडक्ट होता त्याला ब्राऊन कलर होता, नंतर तो जेव्हा प्रोटीनला बाइंड झाला तेव्हा ब्ल्यू. कुमासिक ब्ल्यू डायला पहिला आधी ब्राऊन कलर असेल आणि जेव्हा तो प्रोटीनला बाइंड होतो तेव्हा लास्ट मध्ये तुम्हाला काय, ब्ल्यू कलर मिळते. ठीक आहे. प्रोसिजर मध्ये तेच जे तुम्ही इथे रिएजंट यूज केला ते ब्रॅडफोर्ड रिएजंट यूज करायचा आहे प्लस त्यामध्ये प्रोटीन असणार आणि तिची रिॲक्शन करणार तुम्ही आणि ऍब्झॉर्बन्स मिळणार तुम्हाला 595 नॅनोमीटर. हे ऍब्झॉर्बन्स तुम्हाला प्रत्येक मेथड मधलं काय करायचं, पेपरसाठी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 595 नॅनोमीटर ऍब्झॉर्बन्स मिळतो तुम्हाला ब्रॅडफोर्ड मेथड मध्ये. ठीक आहे. ऍडव्हान्टेज आहे रॅपिड, व्हेरी सेन्सिटिव्ह, सिम्पल. कसे ऍडव्हान्टेज काय ह्या मेथड मध्ये, रॅपिड आहे म्हणजे फास्ट रिडिंग देते तुम्हाला, सेन्सिटिव्ह आहे, कमी सॅम्पल जरी घेतलं, पिंच ऑफ सॅम्पल जरी तुम्ही युज केलं तरी तुम्हाला अॅक्युरेसी मिळणार रिडिंग मध्ये, सिम्पल टेस्ट मेथड आहे. डिसएडव्हान्टेज इंटरफेरन्स फ्रॉम डिटर्जंट, म्हणजे काय होते यामध्ये पण डिटर्जंटचा काय होते, इंटरफेअर होतो. प्रोटीन टू प्रोटीन व्हेरिएशन, प्रोटीन टू प्रोटीन तुम्हाला काय मिळणार, वेगवेगळं रेटिंग मिळत जाणार. ठीक आहे. व्यवस्थित व्हिडिओ चालू आहे म्हणून मी चेक करत आहे मधामधा. ठीक आहे. फिफ्थ मेथड इज जेडाल मेथड. प्रिन्सिपल यामध्ये मेजर दी टोटल नायट्रोजन कंटेन इन प्रोटीन. जेल्डाल मेथड मध्ये काय केलं जाते की नायट्रोजन किती कंटेंट आहे हे कॅल्क्युलेट केलं जाते. ठीक आहे. फ्रॉम दी प्रोटीन, म्हणजे प्रोटीन मध्ये किती नायट्रोजन प्रेझेंट आहे तर ते कॅल्क्युलेट केलं जाते. प्रोसिजर प्रोटीन प्लस सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड किंवा जेल्डाल मेथड मध्ये सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला जाते. प्रोटीन प्लस सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, डिस्टिलेशन करायचं आहे. देन टायट्रेशन अँड कॅल्क्युलेट प्रोटीन फ्रॉम नायट्रोजन व्हॅल्यू. म्हणजे आधी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले जेल्डाल मेथड मध्ये तुम्हाला नायट्रोजनचे कॅल्क्युलेशन करायचं आहे प्रोटीन पासून आणि त्याच नायट्रोजन व्हॅल्यू पासून तुम्हाला प्रोटीनचं पण कॅल्क्युलेशन करता येते, म्हणजे व्हाईस वर्सा. ऍडव्हान्टेज ऍक्युरेट फॉर टोटल प्रोटीन, देन यूज इन फूड अनालिसिस. ऍडव्हान्टेज काय, ऍक्युरेट फॉर टोटल प्रोटीन, अॅक्युरेसी म्हणजे टोटल किती प्रोटीन तुम्ही त्यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे त्या मेथड मध्ये त्याची अॅक्युरेसी राहणार, म्हणजे कुठलाही तुम्हाला असं व्हेरिएशन रिझल्ट मध्ये मिळणार नाही. यूज इन हेच मेथड फूड अनालिसिस मध्ये पण यूज केला जाते जेल्डाल मेथड. डिसएडव्हान्टेज टाइम जास्त घेणार, टाइम कन्झ्युमिंग, रिक्वायर्स हजार्डस केमिकल. याच्यामध्ये जे केमिकल यूज केलं ते कसे आहे, हजार्डस केमिकल, जे आपल्या बॉडीसाठी काय होऊ शकते, हार्मफुल असणार आहे. त्यानंतर आणि एन्व्हायरमेंट साठी सुद्धा this chemical used in Zelda method is also harmful to the our environment. Then last method is the BC, bisynchronic acid method. Principle simple to biurate reaction, म्हणजे त्यामध्ये सिंपल टू बायोरेट रिएक्शन, बायोरेट रिएक्शन सारखे सिंपल सिमिलर टू बायोरेट रिएक्शन. प्रोटीन रिड्यूस टू कॉपर 2+2 कॉपर. यामध्ये काय केलं ते प्रोटीन रिड्युसेस कॉपर, म्हणजे इथे बायोरेट रिएक्शनचा यूज केला जाते. बायोरेट रिएक्शन मध्ये कॉपर अल्कलाइन मीडियम यूज केलं गेलेलं होतं. ठीक आहे. मग यामध्ये सुद्धा प्रोटीन रिड्युसेस कॉपर 2+2 कॉपर, म्हणजे पहिले ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार 2+, मग त्याला रिड्यूस केला ते कॉपर 1+ मध्ये. रिॲक्ट विथ बायसिंकोनिक ऍसिड, त्यानंतर आपण ऍड करणार बायसिंकोनिक ऍसिड फॉर्म पर्पल कलर. ठीक आहे. बीकर मध्ये सुद्धा तुम्हाला प्रोसिजर मध्ये बीकर मध्ये काय करायचं आहे, BCA घ्यायचा बायसिंकोनिक ऍसिड प्लस प्रोटीन कॉपर 2+2 कॉपर, प्रोटीन काय करणार, रिडक्शन करणार आणि याला पण इनक्युबेट मध्ये ठेवायचं आहे इन्क्युबेशन साठी. त्यानंतर ऍब्झॉर्बन्स मिळणार, ही जी रिॲक्शन होत असताना तुम्हाला म्हणजे इस्टिमेशन करायचं आहे ते ऍब्झॉर्बन्स राहणार
562 नॅनोमीटर, 562 नॅनोमीटर. अँड advantage of this method, BCA method, compatible with detergent, means detergent interference, no detergent interference. Then stable color after the reaction, after some time म्हणजे काही टाइम वेळ गेल्यानंतर ते काय होणार, कलर डिसअपिअर होणार नाही, स्टेबल कलर राहणार. डिसएडव्हान्टेज, इंटरफेरन्स फ्रॉम दी रिड्युसिंग एजंट, म्हणजे सम रिड्युसिंग एजंट इंटरफेअर इन दिस रिएक्शन. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला पॉईंट लक्षात आलेला आहे. कोणते प्रोटीन इस्टिमेशन साठी, बघा प्रोटीन इस्टिमेशन साठी 6 मेथड्स यूज केला जाते. फर्स्ट इज दी, आपण एकदा रिव्हिजन करणार, यूव्ही स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड. देन सेकंड इज दी बायोरेट मेथड, पार्ट असला पाहिजे तुमचे बिलकुल, लॉरी मेथड. फोर्थ इज ब्रॅडफोर्ड मेथड, फिफ्थ इज जेल्डार मेथड अँड बीसीए मेथड. यूव्ही स्पेक्ट्रोफोटोमेट्री ऍब्झॉर्बन्स मिळणार 280 नॅनोमीटरवर, बायोरेट मध्ये मेथड मध्ये ऍब्झॉर्बन्स मिळणार 540 नॅनोमीटर. इन लॉरी मेथड, इन दिस लॉरी मेथड ऍब्झॉर्बन्स गिव्ह 660 नॅनोमीटर.